हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम टू आस्क स्पोकन इंग्लिश अकॅडमी. मी आरती बाके एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर आली आहे. मॉडेल ऑक्झिलरी वर्ब मध्ये लास्ट टाइम आपण शुड हा मॉडेल ऑक्झिलरी वर्ब बघितला होता, ज्याच्यामध्ये क्रिया करायला पाहिजे सल्ले देत असताना किंवा उपदेश देत असताना आपण शुड ह्या मॉडेल ऑक्झिलरी वर्बचा वापर करत होतो. आता तीच गोष्ट जर भूतकाळामध्ये वापरायची झाली तर त्याचा अर्थ होणार आहे शुड हॅव, करायला पाहिजे होतं, जो की आज आपण शिकणार आहे. शुड हॅव, शुड हॅव म्हणजे करायला पाहिजे होतं, म्हणजे ही जी काही क्रिया आहे ती भूतकाळामध्ये व्हायला पाहिजे होतं. जर झालं असतं तर बरं झालं असतं, पण जी घडलेली नाही हे सांगण्यासाठी. जसं की त्याचं स्ट्रक्चर होणार आहे सब्जेक्ट प्लस शुड हॅव. अगोदर आपण फक्त एकच मॉडेल ऑक्झिलरी वर्बचा वापर केलेला होता, ज्याच्यामध्ये आपण क्रियापदाचा बेस फॉर्म वापरला, पण आता त्याच्यासोबत आपण हॅवचा वापर करत आहोत. जेव्हा जेव्हा हॅव हे आपण मॉडेल ऑक्झिलरी वर्ब सोबत यूज करणार आहे आणि ह्याच्या पुढे टू हा शब्द नसेल तर इथे आपल्याला क्रियापदाचं तिसरं रूप यूज करायचं, कारण तो भूतकाळ दर्शवत आहे. जसं आपण परफेक्ट टेन्स मध्ये यूज केलेला आहे तशाच प्रकारे इथे सुद्धा आपल्याला क्रियापदाचं तिसरं रूप यूज करायचं. बट जर हॅव नंतर टू आला तर मात्र आपल्याला बेस फॉर्म यूज करायचंय. इथे टू यूज केलेला नाहीये आणि करायचाही नाहीये. सो शुड हॅव हा पास्ट काय आहे, वर्ड आहे कुणाचा, शुडचा. सो शुड चा भूतकाळ झाला शुड हॅव आणि त्यामुळे आपण वापरलेलं आहे क्रियापदाचं तिसरं रूप. त्याच्यासोबत वाक्यानुसार ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट येईल. भूतकाळातली क्रिया असल्यामुळे भूतकाळामधलं टाइम येणं गरजेचं आहे. करायला पाहिजे होतं, क्रिया भूतकाळामध्ये ती करायला पाहिजे होती, जी की झालेली नाही. केलं असतं तर बरं झालं असतं, चांगली आयडिया होती करायचं, पण ते घडलं नाही हे सांगण्यासाठी आपण याचा वापर करतो. ह्याचे परत वेगवेगळे युजेस आहेत. जसं शुड मध्ये आपण सल्ले, उपदेश, पश्चाताप असे वापरले ते इथे सुद्धा वेगवेगळे युजेस आहेत. द फर्स्ट वन इज रिग्रेट. रिग्रेट म्हणजे पश्चाताप करणे किंवा पश्चाताप होणे. एखादी क्रिया केली म्हणून पश्चाताप होऊ शकतो किंवा एखादी क्रिया केली नाही म्हणून सुद्धा पश्चाताप होऊ शकतो. तर त्याचं एक्झाम्पल बघूया. आय शुड हॅव बुक द तिकीट्स येस्टरडे. मी काल तिकीट बुक करायला पाहिजे होतं, म्हणजे मी काल तिकीट बुक केली नाहीये, जे की करायला पाहिजे होतं. आणि आज जेव्हा मी थिएटरला गेलो तर तेव्हा मूवी तिकीट काय होते, अवेलेबल नव्हते आणि त्यामुळे तुम्हाला पश्चाताप होते, अरे बापरे मी काल तिकीट बुक करायला पाहिजे होतं या अर्थाने. ही शुड हॅव वोन द हेल्मेट लास्ट नाईट, इट कुड हॅव सेव्ड हिम. काल रात्री त्यांनी हेल्मेट वापरायला पाहिजे होतं किंवा नेसायला पाहिजे होतं, जे की त्याला वाचवू शकलं असतं. म्हणजेच तो आता वाचलेला नाहीये. हेल्मेट नसल्यामुळे त्याचं काय झालेलं आहे, अपघात झाला आणि तो त्याच्यामध्ये वाचू शकला नाही. सो वोर्न द हेल्मेट त्यांनी यूज करायला पाहिजे होतं. मोहन शुडंट हॅव लेफ्ट हिज जॉब सडनली. मोहननी सडनली जॉब सोडायला नको होतं. आता ह्याच्यामध्ये तुम्ही बघत असेल तर आपण क्रियापदाचं तिसरं रूप वापरलं बघा. बुकचं बुक्ड, विअरचं वोर्न आणि लिव्हचं लेफ्ट. लगेच नोकरी सोडायला नको होती, म्हणजे तुम्हाला आता त्या गोष्टीचा पश्चाताप होतो, अरे बापरे मी जर विचार केला तर बरं झालं असतं या अर्थाने. ओ आय शुडंट हॅव फिनिश्ड ऑल ज्यूस बिफोर सम टाइम. अरे थोड्या वेळापूर्वी मी सगळं ज्यूस संपवायला नको होतं. का अचानकच कोणीतरी घरी आलं आणि तुम्हाला त्यांना ज्यूस द्यायला नाहीये आणि तुम्ही म्हणता अरे बापरे मी खरंच ज्यूस मगाशी प्यायला नको होतं, हे सांगण्यासाठी आपण वापरलेलं आहे शुडंट हॅव. जेव्हा आपल्याला निगेटिव्ह फॉर्म करायचा असतो तेव्हा आपण शुड नॉट हॅव किंवा शुडंट हॅव दोन्हीचाही वापर करू शकतो. नॉट तुम्ही सेपरेट पण वापरू शकता किंवा शॉर्ट मध्ये पण वापरू शकता. करायला पाहिजे होतं त्याचं निगेटिव्ह झालं करायला नको होतं. करायला नको पाहिजे होतं असं म्हणायचं नाही, करायला पाहिजे होतं, करायला नको होतं, मी तिथं जायला नको होतं, मी त्याला सांगायला नको होतं या अर्थाने. नेक्स्ट त्याचा यूज आहे क्रिटिसिझम. दोष देण्यासाठी किंवा टीका काढण्यासाठी आपण काय करतो, शुड हॅवचा वापर करतो. जसं की मिस्टर शर्मा शुड हॅव अरेंज्ड व्हरायटी ऑफ फूड फॉर लास्ट पार्टी. मागच्या पार्टीमध्ये मिस्टर शर्मांनी भरपूर साऱ्या फूडची अरेंजमेंट करायला पाहिजे होती किंवा अरेंज करायला पाहिजे होतं, म्हणजे त्यांनी लिमिटेडच फूड काय केले होते, अवेलेबल केले होते, जे की काय तुम्ही त्याच्यावर काय करताय, टीका करताय, अरे खूप सारे त्यांनी व्हरायटी ऑफ फूड ठेवायला पाहिजे होतं या अर्थाने. यू शुडंट हॅव सेड धिस टू मी. हे तू मला म्हणायला नको होतं, हे तुम्ही काय करता त्या व्यक्तीची चूक काढतात की तू हे तुम्हाला सांगायला नको होतं.
त्याच्यानंतर त्याचा यूज आहे एक्सपेक्टेशन्स, अपेक्षा व्यक्त करत असताना. अपेक्षा जर काही असतील किंवा पूर्ण झाल्या नसतील किंवा व्हायला पाहिजे होत्या हे सांगण्यासाठी आपण याचा वापर करतो. द ट्रेन शुड हॅव अराइव्ड धिस टाइम, म्हणजे दरवेळेस अपेक्षित टाइम आहे की यावेळेला ट्रेन यायला पाहिजे होती, म्हणजे अजून आलेली नाही आणि तुमची अपेक्षा काय की यावेळेला ट्रेन यायला पाहिजे होती. बबन शुडंट हॅव आर्ग्यूड विथ हिज पॅरेंट्स लास्ट नाईट, काल रात्री बबननी त्यांच्या पालकांसोबत वाद घालायला नको होता. तुमची अपेक्षाच नव्हती की अरे बबन सुद्धा वाद घालू शकतो का, या अर्थाने. रोहन शुड हॅव स्कोर्ड मोर दॅन 80% इन SSC बोर्ड, तुमची अपेक्षा होती की रोहननी 80 पेक्षा जास्त मार्क मिळवायला पाहिजे होते. आणि गेस्ट शुड हॅव इन्फॉर्म्ड अस बिफोर प्लॅनिंग टू व्हिजिट अस, आम्हाला भेटायला यायच्या योजनेपूर्वी पाहुण्यांनी आम्हाला इन्फॉर्म करायला पाहिजे होतं. वेदर वी आर अवेलेबल ऑर नॉट, आम्ही आहोत का नाही हे चेक करण्यासाठी त्यांनी आम्हाला पहिल्यांदा काय करायला पाहिजे होतं, इन्फॉर्म करायला पाहिजे होतं, या अर्थाने. ज्याच्यामध्ये बुक करायचं होतं, केलं नाही. हेल्मेट यूज करायचं होतं, केलं नाही. नोकरी सोडायची नव्हती पण सोडलं आहे. फिनिश करायचं नव्हतं ज्यूस पण फिनिश केलेलं आहे. अरेंज करायला पाहिजे होतं पण अरेंज केलेलं नाहीये. सांगायला नको होतं पण सांगितलं आहे. यायला पाहिजे होतं पण आलेलं नाहीये. आर्ग्यू, वाद घालायला नको होतं पण घातलेलं आहे. स्कोर करायला पाहिजे होतं पण केलेलं नाहीये. आणि इन्फॉर्म करायला पाहिजे होतं की जे केलेलं नाही. म्हणजे ज्या गोष्टी झालेल्या आहेत ते व्हायला नको होते आणि ज्या गोष्टी व्हायला नको होते ते झालेले आहेत हे सांगण्यासाठी बघा प्रत्येक ठिकाणी आपण क्रियापदाचं तिसरं रूप यूज केलेलं आहे, कारण आपण तो हॅव याच्यानंतर यूज केलेला आहे. जर फक्त शुड असला असता तर आपण क्रियापदाचं बेस फॉर्म घेतलं असतो, पण शुड सोबत हॅव आलेला आहे त्यामुळे आपण प्रत्येक ठिकाणी क्रियापदाचं तिसरं रूप यूज केलेलं आहे. अशी कोणकोणते सेंटेन्सेस आपण दररोज बोलतो हे थोडंसं ऑब्झर्व करा आणि ते मराठी सेंटेन्सेस इंग्रजीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करा. दिस इज फॉर टुडे. थँक्यू.